मुंबई आणि पुणे एक्सप्रेसवेवर दिवाळीच्याच पार्श्वभूमीवर आता वाहतूक कोंडी झाली आहे। वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत, यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। दीपावलीच्या मुहूर्तावर सुट्ट्या आलेल्या आहेत, शनिवार आणि रविवार जोडून आलेले आहेत, त्याच्यामुळे चाकरमानी गावाला जात आहेत, तर काही ठिकाणी हौशी पर्यटक खंडाळा लोणावळा इथे फिरायला जात आहेत। त्याच्यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत सचिन कदम जोडले गेलेले आहेत। सचिन, या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे, किती वाहनांच्या रांगा आहेत आणि केव्हापासून ही वाहतूक कोंडी सुरू आहे? आपण जर का परिस्थिती पाहिली तर सलग 2 दिवसाच्या सुट्ट्या आहेत आणि पुढे अजून 4 दिवस सुट्ट्या असणार। दिवाळीचा सण असणार, मोठ्या मुंबईकर आहेत ते आपल्या गावी आणि पर्यटन निघालेले आहेत आणि यामुळे मुंबई पुणे जे एक्सप्रेसवे आहे त्याच्यावरती वाहनांची संख्या प्रचंड वाढलेली आहे। आपण जर का पाहिलं तर जो घाट सेक्शन सुरू होतो आहे, घाट सेक्शन मध्ये मोठी वाहनं देखील आणि छोटी वाहनं आहेत, त्यामुळे वाहतूक प्रचंड संत होऊन नंतर वाहतूक कोंडी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या वाहनाच्या रांगा कालपासून लागल्यात। काल देखील वाहनांच्या रांगा मोठ्या होण्यानंतर रात्री वाहतूक कोंडी काही प्रमाणात शिथिल झाली होती, मात्र सकाळी पुन्हा एकदा रांगा लागल्या आहेत आणि 7 ते 8 किलोमीटरपेक्षा जास्त वाहनांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात। धन्यवाद सचिन सविस्तर माहितीसाठी। मुंबई आणि पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे। काल आणि आज दोन्ही दिवस शनिवार आणि रविवार असल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यात हे दिवस दिवाळीचे आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।